दिलेली आहे। विरोधी पक्षाचे सर्व खासदार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। सह्याद्री अतिथीगृह इथं दुपारी 12 वाजता बैठकीचं आयोजन केलंय। खासदार सुप्रिया सुळेही या बैठकीला उपस्थित असतील। विविध मुद्द्यांवर देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा केली जाणार आहे। पेपरफुटी, कायदा सुव्यवस्था या मुद्द्यांवर खासदार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे विविध मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांसोबत हे सर्व खासदार चर्चा करणार आहे। विरोधी पक्षाचे सर्व खासदार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती हाती लागली। तर सह्याद्री अतिथीगृह इथं दुपारी 12 वाजता ही बैठक होणार आहे। खासदार सुप्रिया सुळेही या बैठकीला उपस्थित असतील। विविध मुद्द्यांवर देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा केली जाणार आहे। त्यामुळे या बैठकीकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। विरोधी पक्षातील सर्व खासदार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहे। अगदी काही वेळातच या बैठकीला सुरुवात होईल। सह्याद्री अतिथीगृह इथं या बैठकीचं आयोजन केलं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांच्याकडून। भाग्यश्री, विरोधी पक्षातील सर्व खासदार मुख्यमंत्र्यांची भेट घेताय, काय अधिक माहिती? नक्कीच सह्याद्री अतिथीगृह इथे विरोधी पक्षातले सगळे खासदार जे आहेत ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत अशी माहिती मिळते की एमपीएससी संदर्भातले जे प्रश्न आहेत त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत, आदिवासी विद्यार्थ्यांचे, या संदर्भात आज चर्चा होण्याची शक्यता आहे। त्या व्यतिरिक्त राज्यातले अनेक प्रश्न आहेत त्या संदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता जी आहे वर्तवली जाते। सह्याद्री अतिथीगृहावर ही भेट जी आहे ती पार पडणार आहे। त्यामुळे या भेटीत नेमकं काय होत आहे हे सगळं बघणं महत्त्वाचं आहे। मात्र विरोधी पक्षातले सगळे खासदार एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांना भेट घेणं ही एक महत्त्वाची घडामोड जी आहे ती महाराष्ट्रामध्ये सह्याद्री अतिथीगृहात घडताना पाहायला मिळते। झेंझींच्या या आंदोलनानंतर या सगळ्या विषयांवर देखील चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। निश्चित भाग्यश्री, या बैठकी संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।